Hello students, welcome to my channel प्रोफेसर श्रावण बनसोडे. पाठीमागच्या ॲडव्हान्स अकाउंटच्या लेक्चरमध्ये आपण ब्रांच अकाउंट काय असतं ते पाहिलं होतं व्यवस्थितरित्या. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ ब्रांच अकाउंट पाहिले होते, किती प्रकारचे ब्रांच अकाउंट असू शकतात. तर त्याच्यामध्ये पाहिलं होतं डिपेंडंट ब्रांच राहणार आहे, इंडिपेंडंट ब्रांच राहणार आहे आणि त्याच्यानंतर फॉरेन ब्रांच राहणार आहे. डिपेंडंट ब्रांच म्हणजे काय रे, तर ज्या ब्रांचेस टोटली अकाउंटिंग साठी हे त्या हेड ऑफिस वरती डिपेंड राहतात, अशा सगळ्याच ब्रांचेस म्हणजे कोणत्या, तर त्या डिपेंडंट ब्रांचेस होय. त्याच्यानंतर होतं इंडिपेंडंट ब्रांचेस. इंडिपेंडंट ब्रांचेस म्हणजे काय रे, तर ज्या ब्रांचेस स्वतःचे बुक्स ऑफ अकाउंट स्वतःच मेंटेन करत असतील, तर अशा सगळ्याच ब्रांचेस म्हणजे कोणत्या, तर असतात इंडिपेंडंट ब्रांचेस. त्याच्यानंतर होतं फॉरेन ब्रांच. फॉरेन ब्रांच म्हणजे काय रे, तर एखाद्या कंपनीचं एखाद्या बिझनेसचं हेड ऑफिस एका कंट्रीमध्ये असेल आणि त्याचं ब्रांच ही अनदर कंट्रीमध्ये असेल, तर ती म्हणजे आपली असणार आहे फॉरेन ब्रांच. सेपरेट अकाउंटंट मेंटेन करावं लागतं बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन करण्यासाठी फॉरेन ब्रांच आणि इंडिपेंडंट ब्रांच यामध्ये. तर डिपेंडंट ब्रांच ही स्मॉल स्केलची असणार आहे, तिथं अकाउंटंट मेंटेन किंवा अकाउंटंट अपॉइंट करणं हे पॉसिबल नसतं. त्याच्यामुळं त्यांचे बुक्स ऑफ अकाउंट जे काही मेंटेन करत असतं ते करत असतं त्यांचं हेड ऑफिस. ठीक आहे. मग या डिपेंडंट ब्रांच मध्ये 3 प्रकार आपण पाडले होते. स्मॉल स्केलच्या ब्रांचेस असणार आहेत. याच्यामध्ये पहिली होतं डेटा सिस्टम. फक्त आणि फक्त आपली जी काही ब्रांच आहे त्या ब्रांचला पूर्णपणे हेड ऑफिस त्याच्या ब्रांचला डेटा सारखं ट्रीट करणार आहे. हेड ऑफिस त्याच्या ब्रांचला डेटा सारखं ट्रीट करणार आहे. म्हणजे हेड ऑफिसची ही ब्रांच डेटा सारखं काम करेल. थोडक्यात थोडेच अकाउंट बनवून आपल्या ब्रांचचा नेट अॅक्युरेट प्रॉफिट आपण या पद्धतीमध्ये शोधून काढणार आहोत. तुम्हाला सांगितलं होतं हेड ऑफिसनं जर ब्रांचला काहीही पाठवलेलं असेल, ट्रान्झॅक्शन फक्त दोघांमधले रेकॉर्ड करायचं, हेड ऑफिस टू ब्रांच, ब्रांच टू हेड ऑफिस. ओके. मग हेड ऑफिसनं ब्रांचला काहीही पाठवलं असेल तर इट शुड बी रेकॉर्डेड ऑन डेबिट साइड ऑफ ब्रांच अकाउंट. नेक्स्ट होतं ब्रांच अकाउंटनी ब्रांचनी जर आपल्या हेड ऑफिसला काहीही गुड्स असतील, कॅश असेल, काहीही पाठवलेलं असेल तर ते रेकॉर्ड कुठं करायचंय, तर ते करणार आहोत रेकॉर्ड आपण क्रेडिट साइडला. ते रेकॉर्ड कुठं करणार आहोत, तर ते क्रेडिट साइडला आपण रेकॉर्ड करणार आहोत. ट्रान्झॅक्शन बिटवीन हेड ऑफिस अँड ब्रांच आर रेकॉर्डेड इन द ब्रांच अकाउंट ओनली. फक्त आणि फक्त हेड ऑफिस आणि ब्रांच यामध्येच होणारे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतात. मग ब्रांच काय करते रे, पुढे त्यांच्या कस्टमरला वेगवेगळ्या प्रकारे गुड्स विकणार आहे. क्रेडिट सेल्स वरती विकेल. ठीक आहे. क्रेडिट सेल्स वरती जर विकलेले गुड्स असतील तर ब्रांच आणि हेड ऑफिस याच्यामध्ये ते ट्रान्झॅक्शन होतंय का, क्रेडिट सेल. आता ब्रांचनी त्यांच्या कस्टमरला क्रेडिट सेल्स वरती गुड्स विकले, मग हेड ऑफिस आणि ब्रांच याच्यामध्ये काही संबंध आला का, ट्रान्झॅक्शन झालं का या दोघांमध्ये, तर नाही. म्हणून हे आपल्या ब्रांच अकाउंट मध्ये रेकॉर्डच करत नाहीत. फक्त ट्रान्झॅक्शन बिटवीन ब्रांच अँड हेड ऑफिस आर रेकॉर्डेड ओनली. त्याच्यानंतर डिस्काउंट देईल. ठीक आहे. डिस्काउंट दिला तर हेड ऑफिस आणि ब्रांच मध्ये काही ट्रान्सफर होते का, तर काहीच नाही, हे सुद्धा रेकॉर्ड करायचं नाही. नेक्स्ट पुढे काय, बॅड डेब्ट झाले असतील. ठीक आहे. बॅड डेब्ट. मग बॅड डेब्ट जरी झाले तर याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन झालं का, तर नाही. या साऱ्याच गोष्टी आपण रेकॉर्ड करत नाही ब्रांच मध्ये. डेटासाठी त्याचं सेपरेट अकाउंट आपल्याला मेंटेन करायचं आहे. डेटा अकाउंट एक छोटंसं अकाउंट. या साऱ्याच गोष्टी त्या डेटा अकाउंट मध्ये आपल्याला ट्रान्सफर करता येतील. बट आणखी एक गोष्ट आहे, जर कलेक्शन केलं आपल्या ब्रांचनी, जर कॅश कलेक्ट केली असेल डेटास कडून, कॅशचं कलेक्शन जर केलं तर इमिडिएटली कॅश जे कलेक्ट झालं तर इमिडिएटली हेड ऑफिसला ते पाठवून देतात. कॅश कलेक्ट जर झालं डेटास कडून तर ते इमिडिएटली हेड ऑफिसला पाठवून देतात. म्हणजे हे ट्रान्झॅक्शन या ठिकाणी आपल्याला ब्रांच मध्ये रेकॉर्ड करायचे. कुठं, तर क्रेडिट साइडला. इकडून इकडं म्हणजेच ब्रांच टू हेड ऑफिस जर काहीही ट्रान्झॅक्शन होत असेल तर ते कुठं रेकॉर्ड करायचंय, ब्रांच अकाउंटच्या क्रेडिट साइडला.
आणि दुसरा पार्ट हेड ऑफिस टू ब्रांच काही असेल तर ते कुठे रेकॉर्ड करायचं, ते आपल्याला सगळंच रेकॉर्ड करायचंय डेबिट साइडला. हे लक्षात आलं तुम्हाला? क्रेडिट सेल, डिस्काउंट आणि बॅड डेब्ट हो आलं, कारण ते ब्रांच आणि त्यांचे कस्टमर याच्यामध्ये हे ट्रान्झॅक्शन होत आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे हे रेकॉर्डच करायचं नाही. ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड फक्त या दोघांमधले ट्रान्झॅक्शन आपल्याला रेकॉर्ड करायचे आहेत, वेदर इकडून इकडे असेल किंवा इकडून इकडे असेल, हेच ट्रान्झॅक्शन या ठिकाणी रेकॉर्ड होतील, दुसरे ट्रान्झॅक्शन या ठिकाणी रेकॉर्ड होत नाही. तर आपल्याला एक छोटासा प्रॉब्लेम पाहायचा या क्वेश्चन वरचा. आता डेटा सिस्टीम वरचा थोडासा कालच्या पेक्षा थोडासा विस्तीर्ण, थोडासा मोठा प्रॉब्लेम आपल्याला पाहायचा आहे. आपण क्वेश्चन रीड करूया. जय अँड कंपनी ऑफ बॉम्बे running a branch at Calcutta. Goods are invoiced to branch at selling price which is 25% above cost. From the following details, prepare branch account in the books of head office. एक गोष्ट आणखी एक लक्षात ठेवा, इनवॉइस प्राइस काय असते. इनवॉइस प्राइस दुसरं तिसरं काहीच नाहीये, आपल्या ब्रांचचा प्रॉफिट किंवा ब्रांचच्या प्रॉफिटची सिक्रेसी मेंटेन करण्यासाठी आपलं जे हेड ऑफिस आहे, आपल्या हेड ऑफिसच्या प्रॉफिटची सिक्रेसी मेंटेन करण्यासाठी ब्रांचला गुड्स या सेलिंग प्राइस वरती दिल्या जातात. ठीक आहे, म्हणजे त्या ब्रांच या ठिकाणी ऍक्च्युअल प्रॉफिट आपल्या हेड ऑफिसला किती होत आहे हे समजू नये याच्यासाठी त्यांच्याकडे ज्या गुड्स पाठवल्या जातात त्या इनवॉइस प्राइसनी पाठवल्या जातात. टू मेंटेन सेक्रेसी अबाउट प्रॉफिट, त्याच्यासाठी आपण ज्या काही गुड्स सेंड करणार आहोत ते कशा इनवॉइस प्राइसनी किंवा सेलिंग प्राइसनी आपण पाठवतो. काय असतं रे इनवॉइस प्राइस? तर कॉस्ट प्लस लोडिंग. कॉस्ट प्लस लोडिंग अमाउंट इज इक्वल टू इनवॉइस प्राइस. काय असणार आहे? कॉस्ट प्लस लोडिंग इज इक्वल टू इनवॉइस प्राइस. लोडिंग म्हणजे काय रे? तर आपण थोडासा सेलिंग प्राइसला गुड्स विकणार आहोत, म्हणजे प्रॉफिट आपण ऑलरेडी इन्क्लूड करून त्यांना गुड्स पाठवणार आहोत. इनवॉइस प्राइसने किंवा सेलिंग प्राइसने आपल्याला ते आपल्या ब्रांचला गुड्स पाठवल्यात. कॉस्ट त्याची वेगळीच असेल, त्याच्यामध्ये आपला प्रॉफिट ऍड करायचंय आणि ब्रांचला सांगायचंय ह्या इतक्या इतक्या रुपयाच्या गुड्स आहेत, तुम्ही ते विकून द्यायच्या. ठीक आहे, म्हणजे ब्रांचला ज्या काही गुड्स भेटतात त्या इनवॉइस प्राइसने भेटणार आहेत. मग आपल्याला जर ऍक्युरेट प्रॉफिट फाइंड आउट करायचा असेल तर या ठिकाणी जी काही आपण हे एक्स्ट्रा अमाऊंट, एक्स्ट्रा जे काही कॉस्ट पेक्षा जास्त प्राइस किंवा जास्त अमाऊंट देऊन आपण आपल्या ब्रांचला गुड्स पाठवले आहेत ते कुठेतरी एलिमिनेट करावं लागेल. ठीक आहे, मग एलिमिनेट करण्यासाठी काय रे? तर सपोज या क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय, 25% अबोव कॉस्ट. ब्रांचला ज्या काही गुड्स भेटल्या आहेत त्या 25% अबोव कॉस्ट आहेत, म्हणजे कॉस्ट पेक्षा 25% आपण जास्त पाठवलंय. मग काय करायचंय? कॉस्ट अज्युम करा 100 रुपीज. लोडिंग किती सांगितलंय? 25%, 25%. आणि इनवॉइस प्राइस किती होईल मग? 100 प्लस 25, 125. ठीक आहे, 125 होईल. मग काय करायचं? 125 इनवॉइस प्राइस आहे, तर 25 भागाकारात 125, 25 एके 25, 25 पाचे 125. कॅल्क्युलेशन, आपण जे काही स्टॉक पाठवलोय एक्स्ट्रा अमाऊंट ती 1/5 पाठवलोय, म्हणजे आपण जर गुड्स 10,000 रुपयाच्या पाठवल्या असतील तर त्याच्यामध्ये 1/5 ही लोडिंग अमाऊंट आहे. सपोज या क्वेश्चन मध्ये तुम्हाला सांगितलंय 25,000चा ओपनिंग स्टॉक आहे. मग या ओपनिंग स्टॉक मध्ये जर ओपनिंग स्टॉक 25,000चा असेल तर त्याच्यामध्ये असणारी लोडिंग किती आहे रे? तर 1/5 आहे. इंटू 1 डिवायडेड बाय 5. 5 एकी 5, 5 5 25. या ठिकाणी 5,000 तुमचा लोडिंग आहे, म्हणजेच तुम्ही जास्तीनं विकलाय तेवढी एलिमिनेट करायची आहे. ठीक आहे, मग आता आपल्याला ही लोडिंग जर समजली असेल तर लोडिंग कुठं टाकायचं, तर कोणकोणत्या गोष्टीची लोडिंग अमाऊंट कॅल्क्युलेट केली जाते लक्षात ठेवा किंवा कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा. लोडिंग फक्त 4च गोष्टीची करतात. कोणकोणत्या? आपण जे स्टॉक पाठवला, ओपनिंग स्टॉक असेल, क्लोजिंग स्टॉक असेल. नोट करा, ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक, गुड्स सेंट अँड गुड्स रिटर्न. बस एवढ्याच गोष्टीची आपण लोडिंग काढणार आहोत. ओपनिंग स्टॉक कुठं असतो रे? तर ओपनिंग स्टॉक असतो सर डेबिट साइडला ब्रांच अकाउंटच्या. मग त्याची लोडिंग अमाऊंट जर एलिमिनेट करायची असेल, कमी दाखवायची असेल, तर अकाउंटिंगच्या नियमानुसार
वजाबाकी करायची असेल तर त्याच्या अपोजिट साईडला आपण पोस्ट करत असतो. मग ओपनिंग स्टॉक ऑलवेज डेबिट साईडला असणार आहे, त्याची लोडिंग आपण क्रेडिट साईडला लिहिणार आहोत. लिहून घ्यायची गरज नाही, लक्षात ठेवा. ओपनिंग स्टॉक डेबिटलाच राहतो, त्याची लोडिंग क्रेडिट साईडला. नेक्स्ट क्लोजिंग स्टॉक कुठे राहतो, तर क्लोजिंग स्टॉक क्रेडिट साईडला राहतो, मग त्याची ओपनिंग डेबिट साईडला. ओके. गुड सेंट कुठे राहते रे, गुड सेंट राहतं गुड सेंट टू ब्रांच डेबिटला. हेड ऑफिस टू ब्रांच काही ट्रान्सफर होत असेल डेबिटला, मग त्याची लोडिंग क्रेडिटला. गुड्स रिटर्न बाय ब्रांच, ब्रांचने आपल्याकडे गुड्स रिटर्न केले असतील, मग ते कुठे लिहितं, क्रेडिटला, मग त्याची लोडिंग डेबिटला. अपोजिट साईडला लोडिंग टाकून द्या, बाकी याच्यामध्ये काहीच नाही. हे कॅल्क्युलेशन लक्षात आलं. चला पुढे जाऊया. याच्यानंतर क्वेश्चन रीड करायचं आपल्याला. काय सांगितलं क्वेश्चन मध्ये, तर जय अँड कंपनी ऑफ बॉम्बे आर रनिंग अ ब्रांच ऍट कलकत्ता. जय अँड कंपनी नावाची एक कंपनी आहे बॉम्बेची, ते त्यांची जी काही ब्रांच आहे ती कलकत्ताला आहे. त्यांनी गुड्स पाठवल्या 25% अबोव कॉस्ट, 25% जास्त पाठवल्यात लोडिंग अमाऊंट. ठीक आहे, 25%. तर फॉलोइंग इन्फॉर्मेशन दिली आपल्याला. याच्यामध्ये काय सांगितलंय, स्टॉक सांगितलाय 1 जानेवारी 2015चा, म्हणजेच ओपनिंग स्टॉक आहे. 1 तारखेचा, जानेवारीच्या 1 तारखेचा ओपनिंग स्टॉक असतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर फर्निचर 1 जानेवारी 2015, हे सुद्धा ओपनिंग आहे फर्निचरचं बॅलन्स. पेट्टी कॅश आहे, किती ओपनिंग बॅलन्स सांगितलंय त्याचं सुद्धा 1 जानेवारीचं. मग आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर ओपनिंग ज्या असेट्स आहेत त्या आपण कुठे लिहितो रे, तर सगळ्याच ओपनिंग असेट आपण डेबिट साईडला लिहित असतो ब्रांच अकाउंटच्या. त्याच्यानंतर काय सांगितलं, गुड्स सेंट टू ब्रांच, गुड्स सेंट टू ब्रांच डेबिटला. हेड ऑफिस टू ब्रांच काही ट्रान्सफर होत असेल तर डेबिटला, आणि ब्रांच टू हेड ऑफिस मध्ये काय ट्रान्सफर होत असेल तर ते क्रेडिटला. मग याची लोडिंग कुठे येईल रे, तर डेबिट साईडला लिहिलं तर सर लोडिंग त्याची क्रेडिट साईडला येईल. ओके. त्याच्यानंतर काय सांगितलंय, कॅश सेल्स. ठीक आहे, कॅश सेल्स इमिडिएटली पैसा ट्रान्सफर होणार आहे, क्रेडिट साईडला येईल ब्रांचच्या. त्याच्यानंतर क्रेडिट सेल्स हे कुठेच येणार नाही, ब्रांच अकाउंट मध्ये. पण आपल्याला डेटासचा अकाउंट तयार करावं लागेल, डेटास. ठीक आहे, त्याचं ओपनिंग बॅलन्स किंवा क्लोजिंग बॅलन्स काढण्यासाठी डेटास ऑलवेज आपल्याला प्रिपेअर करावं लागेल. त्याचं ओपनिंग किंवा क्लोजिंग बॅलन्स देणार आहे. त्या क्वेश्चन मध्ये बघूया काय दिलं नाही, ओपनिंग दिलं नाही का क्लोजिंग दिलं नाही. क्रेडिट मला किती, 50,000. त्याच्यानंतर कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स आहे 30,000. कॅश पेड बाय ब्रांच डेटर्स आहे, कॅश पेड बाय ब्रांच डेटर्स डायरेक्ट टू द हेड ऑफिस. इकडे लक्ष द्या, कॅश पेड बाय द डेटर्स डायरेक्ट टू द हेड ऑफिस, म्हणजे आपले ब्रांचचे जे डेटर्स आहेत त्यांनी डायरेक्टली कॅश कोणाला पेड केले रे, तर डायरेक्टली आपल्या हेड ऑफिसला. या ठिकाणी कॅशचा जो काही आहे फ्लो डेटर्स कडून का होईना पण डायरेक्टली कुठं होतोय, आपल्या हेड ऑफिस मध्ये. मग आपल्याला हे घ्यायचं आहे ब्रांच अकाउंट मध्ये. ओके. त्याच्यानंतर पुढे काय रे, डिस्काउंट अलाउड टू डेटर्स, डिस्काउंट दिलाय डेटर्सला, डेटर्स अकाउंट मध्ये जाईल हे. त्याच्यानंतर बॅड डेट्स रिटर्न ऑफ, इथंही सुद्धा पैशाचा व्यवहार झालेला आहे ब्रांच आणि हेड ऑफिस याच्यामध्ये, ही सुद्धा डेटर्स अकाउंट मध्ये जाईल. त्याच्यानंतर काय सांगितलं, चेक्स सेंट टू ब्रांच फॉर, कशासाठी तर चेक सेंड केला कशासाठी, नंबर 1 आहे सॅलरीसाठी, म्हणजे एक्सपेन्सेस, त्या ठिकाणचे एक्सपेन्सेस पेड करण्यासाठी आपल्या हेड ऑफिसने त्यांना पैसे पाठवले आहेत. सॅलरी आहे, ऍडव्हर्टाइजमेंट आहे, रेंट आहे, त्याच्या ब्रॅकेटमध्ये सांगितलंय इन्क्लुडिंग ₹2000 फॉर जानेवारी 2016. काय म्हणते, रेंट पूर्ण तुम्हाला वर्षाचं सांगितलं त्यांनी ₹2000. त्याच्या ब्रॅकेटमध्ये सांगितलंय ₹200 हे पुढच्या वर्षाचे आहेत. म्हणजे काय रे, तर ते ₹200 आपण प्रीपेड केलेलं रेंट आहे, ऑफसेट आहे ते आपली. लक्षात येते, ₹200 पुढच्या वर्षाचेच ऍडव्हान्स मध्ये पेड केलेत, याचा अर्थ ₹200 प्रीपेड आहेत या 2000 पैकी. नेक्स्ट काय सांगितले रे, तर गुड्स रिटर्न बाय ब्रांच, गुड्स ना आपल्याला पाठवले ब्रांचला. ठीक आहे, म्हणजे हेड ऑफिस कडे ब्रांचला पाठवले. त्याच्यानंतर गुड्स रिटर्न बाय डेटर्स, डेटर्स आणि ब्रांच याच्यामध्ये हा व्यवहार झालेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय सांगितलं, पेट्टी एक्सपेन्सेस ऍट ब्रांच, पेट्टी एक्सपेन्सेस सांगितले किती, ₹600 खर्च झाला, किरकोळ खर्च ब्रांच या ठिकाणी. तर पेट्टी कॅशचा जर बॅलन्स बघितला आपण, तर पेट्टी कॅशचं ओपनिंग बॅलन्स, पेट्टी कॅशचं ओपनिंग बॅलन्स किती आहे रे, तर पेट्टी कॅशचं ओपनिंग बॅलन्स सांगितलं त्यांनी ₹200. ठीक आहे. मग आणखी कुठं सांगितले पेट्टी कॅश, तर चेक सेंट फॉर मध्ये सांगितले, त्याने आणखी पैसे पाठवले ब्रांचला किरकोळ खर्चासाठी. तर किती पाठवले रे, प्लस काय सांगितलंय, पेट्टी कॅश सेंट किंवा चेक सेंट काहीतरी बना,
किती रुपये पाठवले त्यांनी, तर त्यांनी चेक किती रुपयाचा पाठवला, 500 रुपयाचा चेक पाठवला परत एक्सपेन्सेस साठी. मग टोटल आपल्याकडे एक्सपेन्सेस पेटी कॅश साठी किती रुपये अवेलेबल आहेत, तर अवेलेबल आहेत 700 रुपये बॅलन्स अवेलेबल आहे पेटी कॅशचं. ठीक आहे, बॅलन्स किती आहे, 700 रुपये. आणि सगळ्यात शेवटी काय सांगितलंय, पेटी कॅश एक्सपेन्सेस ऍट ब्रांच, म्हणजे त्या ब्रांच मध्ये पेटी कॅश नावासाठी एक्सपेन्सेस किती झाले रे, तर पेटी कॅश एक्सपेन्सेस ऍट ब्रांच किती झाले, तर फक्त 600 रुपयाचे खर्च झाला. 700 रुपये बॅलन्स होतं, 600 रुपये खर्च झाले. उरलेले 100 रुपये काय असतील, तर क्लोजिंग बॅलन्स ऑफ पेटी कॅश. क्लोजिंग बॅलन्स ऑफ पेटी कॅश, पेटी कॅशचं क्लोजिंग बॅलन्स असणार आहे. लक्षात येते. याच्यानंतर पेटी कॅश झाल्यानंतर काय सांगितलंय, डेप्रिशिएशन ऑन फर्निचर 20%. सगळ्यात वर सांगितलं बघा, फर्निचर ओपनिंग बॅलन्स फर्निचरचं 4000 रुपयाचं फर्निचर आहे. लक्षात येते. आणि सगळ्यात शेवटी डेप्रिशिएशन सांगितलंय 20% डेप्रिशिएशन झालं त्याच्यावरती. मग काय करणार, ओपनिंग स्टॉक ओपनिंग याच्यामध्ये आपल्या ओपनिंग असेट्स मध्ये फर्निचर 4000 आणि आफ्टर डेप्रिसिएशन डिडक्टेड, डेप्रिसिएशन डिडक्ट केल्यानंतरची अमाऊंट क्लोजिंग बॅलन्स मध्ये लिहा. सिंपल आहे, 20% लेस करून. त्याच्यानंतर काय सांगितलंय, गुड्स डॅमेज ऍट इनवॉइस प्राइस आणि इन्शुअर्ड. काही देणं गेलं नाही, याचा इफेक्टच होत नाही. डेटास मध्ये होत नाही, ब्रांच मध्ये होत नाही, सोडून द्यायचं. हे फक्त इन्फॉर्मेशन दिली तुम्हाला. याच्यानंतर डेटास ऑन 31 डिसेंबर 2015, म्हणजे ओपनिंगचं सांगितलं होतं, हे क्लोजिंगचे डेटाचं बॅलन्स दिले. आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय डेटाचं ओपनिंग बॅलन्स. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे स्टॉक ऑन 31 डिसेंबर 2015 16,000. डेटाचं क्लोजिंग बॅलन्स दिलंय, आपल्याला डेटाचं ओपनिंग बॅलन्स तयार करावं लागेल. त्याच्यासाठी डेटास अकाउंट आपण आता इथं प्रिपेअर करणार आहोत. एक छोटा या ठिकाणी आपण डेटाचं अकाउंट प्रिपेअर केलेलं आहे. याच्यामध्ये पर्टिक्युलर्स रुपीज डेबिट साइड क्रेडिट साइड. डेटाचं अकाउंट तयार करण्याचा एक सिंपल फंडा सांगतो तुम्हाला. डेबिट साइडला कोणते आयटम नोट डाऊन करायचे, क्रेडिट साइडला कोणते आयटम नोट डाऊन करायचे. डेबिट साइडला फक्त आणि फक्त ज्यामुळे डेटाचं बॅलन्स इन्क्रीज होतं त्या गोष्टी डेबिटला, आणि ज्या गोष्टीमुळे डेटाचं बॅलन्स डिक्रीज होतं त्या गोष्टी क्रेडिट साइडला. मग डेटास कधी तयार होतात रे, तर डेटास ज्यावेळेस तुम्ही क्रेडिट सेल्स करता त्यावेळेस डेटास तयार होतात. त्यामुळे क्रेडिट सेल्स आपले डेटास तयार झाले, डेटास वाढले, त्याच्यामुळे क्रेडिट सेल्स आपल्याला कुठे घ्यायचे, तर डेबिट साइडला. पहिला आयटम टू क्रेडिट सेल्स. किती रुपयाचं क्रेडिट सेल्स केले रे, तर ₹30,000 30,000 रुपयाचं क्रेडिट सेल्स केले. त्याच्यानंतर कोणकोणत्या गोष्टीमुळे आणखी बॅलन्स वाढेल किंवा कमी झाले ते वन बाय वन पाहूया. त्याच्यानंतर काय रे, कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स. डेटर्स कडून आपल्याला कॅश भेटलंय. आणि आपले दुसरा आयटम काय, कॅश पेड बाय ब्रांच डेटर्स डायरेक्टली टू द हेड ऑफिस. ब्रांचचा डेटर जो की हेड ऑफिसच्या जवळ कुठेतरी राहत असेल, मग ब्रांचला न जाता त्याने डायरेक्टली पैसे कुठं पाठवले, तर हेड ऑफिसला. काही हरकत नाही, तेवढ्या रुपयाने आपलं डेटर्स कमी झाले, आपल्या ब्रांचचे डेटर्स कमी झाले, म्हणून आपण क्रेडिट साइडला लिहिणार आहोत. बाय कॅश रिसिव्ड, त्याच्यामध्ये 17,000 रुपये आपल्या ब्रांचच्या डेटर्सनी दिलेले आहेत, आणि 12,000 रुपये आपल्या ब्रांचच्या डेटरने दिले आहेत, आणि 5,000 रुपये डायरेक्टली कुठं पेड केलेत, तर हेड ऑफिसला पेड केलेत. असे एकूण किती कॅश रिसिव्ड झाले आपल्याला, तर 17,000चं कॅश या ठिकाणी रिसिव्ड झालेलं आहे. याच्यानंतर पुढचा पॉइंट काय रे, तर याच्यानंतरचा पॉइंट आहे कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स डायरेक्ट. त्याच्यानंतर डिस्काउंट आला, डिस्काउंट दिला. ठीक आहे, डिस्काउंट दिला असेल त्याच्यामुळे बॅलन्स सुद्धा कमी झाला. डिस्काउंट मुळे आपल्या डेटर्सचा बॅलन्स कमी होणार आहे. डिस्काउंट अलाउड, किती रुपये डिस्काउंट दिला, तर त्यांनी 600 रुपये डिस्काउंट दिला. नेक्स्ट, डिस्काउंट मुळे डेटाचा बॅलन्स कमी होतं. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट काय रे, तर बॅड डेब्ट्स रिटर्न ऑफ. बॅड डेब्ट्स मुळे काय होतं, बॅड डेब्ट्स म्हणजे द डेब्ट विच इज नॉट रिकव्हरेबल फ्रॉम डेटर्स. असं देणं ते आता कधीच देणार नाहीत आता डेटर्स लोक, त्याच्यामुळे बॅलन्स कमीच होणार आहे. बाय बॅड डेब्ट्स किती रुपयाचे आहेत, तर 400 रुपयाचे आहेत.
याच्यानंतर पुढचा पॉईंट कोणता दिलाय का क्वेश्चन मध्ये बघा, डेटर्सच्या संबंधित दोन गोष्टी आहेत. गुड्स रिटर्न बाय ब्रांच, ते ब्रांचला पाठवलं, त्याच्यानंतर गुड्स रिटर्न बाय डेटर्स, डेटर्सने आपल्याला पाठवले. आता डेटर्सने आपल्याला गुड्स पाठवले तर तेवढ्या पैशाचे आता डेटर्स ते राहिलेत का, तर ते बिलकुल नाहीत. आता त्यांनी आपल्याला गुड्स पाठवलेत, रिटर्न केले, तेवढ्यावर ते डेटर्स कमी झाले, म्हणून बाय गुड्स रिटर्न किती रुपयाचे पाठवले तरी त्यांनी गुड्स रिटर्न केलेत आपल्याला, तर डेटर्सने ₹1000 ₹1000 गुड्स आपल्याला रिटर्न केलेत. आणखी डेटरच्या संबंधित कोणता आयटम दिसतोय का, हो, तर सगळ्यात शेवटी सांगितलंय डेटरचं क्लोजिंग बॅलन्स 31 डिसेंबरचं. ठीक आहे, मग लिहा क्लोजिंग बॅलन्स बाय बॅलन्स, क्लोजिंगला काय म्हणतो आपण, कॅरीड डाऊन. ठीक आहे, 31st दिलेलं आहे, सांगितलं किती, तर 21,000चं क्लोजिंग बॅलन्स आहे. ठीक आहे, टोटल करून घ्या, सगळ्याची टोटल जर केली, क्रेडिट साइडची टोटल करा, क्रेडिट साइडची टोटल करा, क्रेडिट साइडची टोटल केली तर येईल 40,000 40,000. इकडची सुद्धा टोटल करा, इकडची यायला पाहिजे 40,000. जे काही डिफरन्स आला, जे काही बॅलन्स इन फिगर आलं, त्याला काय म्हटणार आहोत आपण, ओपनिंग बॅलन्स किंवा बॅलन्स ब्रॉड डाऊन, किंवा याला ओपनिंग बॅलन्स किंवा बॅलन्स इन फिगर. आपल्याला हे कॅल्क्युलेट करायचं होतं. किती रुपये आलं रे, तर ते आलं 10,000. फक्त या गोष्टीसाठीच आपण हे बॅलन्स किंवा हे डेटाचं अकाउंट प्रिपेअर केलेलं आहे. लक्षात आलं. डेबिट साइड, क्रेडिट साइड, ज्या गोष्टीमुळे बॅलन्स कमी झालं डेटाचं त्या गोष्टी क्रेडिट साइडला, ज्या गोष्टीमुळे बॅलन्स वाढलं ते बॅलन्स डेबिट साइडला. याच्यानंतर आता ब्रांच अकाउंट. ब्रांच अकाउंट मध्ये सगळ्यात अगोदर डेबिट आणि डेबिट रुपीज, क्रेडिट रुपीज, पर्टिक्युलर्स रुपीज. ओके, त्याच्यानंतर ब्रांच अकाउंट मध्ये काय सांगितलं होतं आपण, सगळ्यात अगोदर पहिल्यांदा डेबिट साइडला ज्या काही तुमच्या असेट्स असतील त्या लिहायच्या. टू ओपनिंग बॅलन्स, असेटचा असेल ओपनिंग बॅलन्स. क्वेश्चन मध्ये गिव्हन आहे ओपनिंग बॅलन्स किंवा असेट्स. तुम्हाला सगळ्यात अगोदर 1 जानेवारीला काय सांगितलंय, स्टॉक. स्टॉक किती, 25,000 25,000चा. हे कोणती प्राइस आहे रे, तर ही आहे तुमची इनवॉइस प्राइस किंवा सेलिंग प्राइस आहे. लक्षात येते. याच्यामध्ये जे काही आहे सेलिंग प्राइस मध्ये कॉस्ट प्लस काय सांगितलं त्याने 25% आपण वाढवून दाखवलेले आहे. मग काय करणार तुम्हाला आता सांगितलं होतं मी, ज्या कोणकोणत्या गोष्टीची लोडिंग अमाऊंट काढायचे, फक्त 4 गोष्टीची, ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक, गुड्स अँड गुड्स रिटर्न. बस या 4च गोष्टीची लोडिंग काढायचे. ओपनिंग स्टॉक जर डेबिटला लिहिला तर याची लोडिंग क्रेडिटला लिहूया. लागलीच आपण लोडिंग लिहूया. ठीक आहे, मग लोडिंग काढण्यासाठी काय रे, तर आपण आताच कॅल्क्युलेट केलं होतं, 25% कॉस्ट आहे, प्लस काय सांगितलं होतं, 100 रुपीज आपण कॉस्ट अज्युम करू, 25% त्यांनी सांगितलं रेट आहे, 125 रुपये सेलिंग प्राइस आहे. मग काय करणार आपण, 25 भागाकारामध्ये 125 जर केलं तर किती येईल, 1/5 या ठिकाणी. मग करा याचं 25,000चं 25,000 याची लोडिंग अमाऊंट करण्यासाठी इंटू 1 डिवायडेड बाय 5. मग 5 एके 5, 5 5 25, किती रुपये आली लोडिंग, तर 5,000 रुपये या ठिकाणी लोडिंग आलेली आहे. लिहा बाय डिफरन्स इन ओपनिंग स्टॉक, यालाच दुसरं नाव आहे स्टॉक रिझर्व. काय म्हणतात, स्टॉक रिझर्व सुद्धा म्हणतात. किती हजार रुपये, 5,000 रुपये. ठीक आहे, कसं आले 5,000, तर हे वर्किंग नोट मध्ये दाखवू शकता तुम्ही. ठीक आहे, याच्यानंतर कोणता आयटम आहे रे, तर याच्यानंतर बघा कोणते असेट आहे, फर्निचर सांगितलेले. फर्निचर, फर्निचरवर सगळ्यात शेवटी ऍडजस्टमेंट सांगितले, पण फुल अमाऊंट इथं आणि आफ्टर डेप्रिसिएशन क्रेडिट साइडला. किती आहे फर्निचर, तर फर्निचर सांगितले त्यांनी 4,000 रुपयाचं फर्निचर आहे. नेक्स्ट याच्यानंतर काय सांगितलंय, पेट्टी कॅश. तर लिहून ठेवा, पेट्टी कॅशचं ओपनिंग बॅलन्स अगोदर कॅल्क्युलेशन सांगितलं होतं तुम्हाला. पेट्टी कॅशचं किती आहे ओपनिंग बॅलन्स, तर 200 रुपये आहे. ठीक आहे, याच्यानंतर पुढे काय रे, तर याच्यानंतर आहे डेटर्सचं ओपनिंग बॅलन्स आपण काढलं होतं.
तर ते डेटर्स ओपनिंग बॅलन्स इथंच लिहा, कारण असेट आहे. डेटर्स किती काढलं होतं, तर 10,000. कुठं ट्रान्सफर केलं होतं ओपनिंग बॅलन्स, तिकडचं इथं ट्रान्सफर करायचं आहे. याच्यानंतर पुढचा पॉइंट काय रे, तर याच्यानंतर आहे गुड्स सेंट. लोडिंग काढायची आपल्याला, फक्त 4च गोष्टीची. गुड्स सेंट टू ब्रांच. ब्रांचला आपण गुड्स पाठवले आहेत. किती रुपयाचे गुड्स पाठवले, 75,000 रुपयाचे गुड्स पाठवले. ठीक आहे, पण ऍक्च्युअली किती, 25% आपण वाढवून दाखवले. मग काय करणार तुम्ही, तर 75,000 इंटू 1 डिवायडेड बाय 5 आपण रेशो कॅल्क्युलेट केला होता. याचं जर आपण अमाऊंट काढली तर याचं जर काही आहे 15,000 तुमचे स्टॉक रिझर्व येईल. ठीक आहे, 15,000चा. मग डेबिट साइडला आहे गुड सेंट, याचा जो काही रिझर्व आहे तो कुठे येणार, लोडिंग अमाऊंट क्रेडिट साइडला, बाय डिफरन्स इन गुड्स सेंट टू ब्रांच. गुड सेंट टू ब्रांच, यालाच दुसरं नाव काय, तर याला स्टॉक रिझर्व असं सुद्धा म्हणायचं. ठीक आहे, किती रुपये, 15,000, 15,000 रुपये. लक्षात आलं, काय केलं, 75,000 इंटू 1 डिवायडेड बाय 5. लक्षात आलं. नेक्स्ट, याच्यानंतर पुढचा पॉइंट काय रे, तर याच्यानंतर आहे गुड सेंट नंतर बघा पुढं काय सांगितलंय त्यांनी, तर गुड सेंट नंतर आहे आपल्याकडे कॅश सेल्स आणि पुढचं आहे क्रेडिट सेल्स. कॅश सेल्स, कॅश सेल्स मध्ये बघा बरं काय म्हटलंय, कॅश जर सेल डायरेक्टली केला असेल तर इमिडिएटली पैसा कुठे ट्रान्सफर करतात, ते आपल्या हेड ऑफिसला. लक्षात येते. मग लिहा बाय रेमिटन्स म्हणायचं किंवा बँक अकाउंट म्हणायचं, बाय बँक. मग पैसा आपल्या हेड ऑफिस, आपल्या ब्रांचनी हेड ऑफिसला पाठवलेला सगळाच पैसा इथं घ्यायचा आहे. पहिल्यांदा काय, तर कॅश सेल्स. कॅश सेल्स घ्या, किती रुपये रे, तर कॅश सेल्स आहे तुमच्याकडे 50,000, 50,000 रुपयाचे कॅश सेल्स आहेत. किती, 50,000. ओके, त्याच्यानंतर पुढे 50,000. त्याच्यानंतर पुढे आणखी काय, कशा कोण कोण पैसा रिटर्न केलाय, तर कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स. पुढे काय रे, तर कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स. डेटर्स कडून सुद्धा आपल्याला पैसा भेटला. किती रुपये दिले कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स, तर त्यांनी दिले आहेत आपल्याला 12,000, 12,000 रुपये. याच्यानंतर आणखी कोण कॅश पेड केले आपल्या हेड ऑफिसला, तर त्यांनी काय सांगितलंय, गुड्स कॅश पेड बाय ब्रांच डेटर्स डायरेक्टली टू द हेड ऑफिस. कॅश आपल्या डेटर्सने, आपल्या ब्रांचच्या डेटर्सने हेड ऑफिसला डायरेक्टली कॅश पेड केलं. लिहा कॅश पेड किंवा कॅश रिसिव्ड फ्रॉम ब्रांच डेटर्स. ब्रांचच्या डेटर्स कडून, ब्रांच डेटर्स. किती रुपये भेटले रे ब्रांचच्या डेटर्स कडून, तर या ठिकाणी आपल्याला ब्रांचच्या डेटर्स कडून भेटलेले आहेत 5,000 रुपये. ठीक आहे, किती, 5,000 रुपये. सगळ्याची टोटल करा, 50,000 अधिक 12,000 किती झाले, 62,000 अधिक 5,000 किती झाले, 67,000 रुपये कॅश भेटलेला आहे. परत करतोय, 50,000 प्लस 12,000, 62 आणि 5,000, 67,000. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा पॉइंट काय रे, कॅश गुड सेंड झालं, कॅश रिसिव्ड झालं, कॅश पेड बाय ब्रांच डेटर झालं, त्याच्यानंतर डिस्काउंट अलाउड घेतलंय, बॅड डेब्ट्स घेतलेत, चेक सेंट टू ब्रांच हे एक्सपेन्सेस आहे. लिहा टू बँक अकाउंट. चेक पाठवला कशासाठी, सॅलरी. सॅलरीसाठी किती रुपये पाठवले, सॅलरीसाठी 2,400 रुपये. सॅलरीसाठी 2,400. त्याच्यानंतर काय, ऍडव्हर्टाइजमेंट. लिहा ऍडव्हर्टाइजमेंट. ऍडव्हर्टाइजमेंट साठी पाठवले किती, तर ऍडव्हर्टाइजमेंट साठी रुपीज 600 रुपये पाठवले. त्याच्यानंतर पुढचं काय रे, तर रेंट पूर्ण सांगितले त्यांनी 2,000 रुपये, पण याच्यापैकी किती सांगितलंय, 200 रुपये हे पुढच्या वर्षाचे आहेत. मग आपण त्याला कुठं लिहिणार, क्लोजिंग बॅलन्सेस मध्ये.
ठीक आहे, आपण इथं मांडून ठेवूया तोपर्यंत. बाय क्लोजिंग बॅलन्स. क्लोजिंग बॅलन्स मध्ये पहिलं भेटलंय आपल्याला काय, तर प्रीपेड रेंट भेटले आपल्याला. लिहा प्रीपेड रेंट किती रुपये, तर 200 रुपये प्रीपेड रेंट भेटलेलं आहे. याच्यानंतर पुढचा पॉइंट काय रे, तर पेटी कॅश 500 रुपये. आणखी आपण एक्सपेन्सेस सांगितलं. पेटी कॅश किती, 500 रुपये. पाठवले होते 200, आणखी दिले 500. आणि आता पुढे पाहूया काय सांगितले त्यांनी. त्याच्यानंतर काय रे, गुड्स रिटर्न बाय ब्रांच. आपल्या ब्रांचने गुड्स रिटर्न केले हेड ऑफिसला. मग कुठे लिहिणार, क्रेडिट साइडला. काय, तर बाय गुड्स रिटर्न. बाय गुड्स रिटर्न बाय ब्रांच. ब्रांचने आपल्याला हेड ऑफिसला पैसे किंवा गुड्स पाठवलेले आहेत. किती रुपयाचे पाठवले, तर 3000 रुपयाचे. फक्त 3च गोष्टीची लोडिंग सांगितली तुम्हाला. कोणकोणत्या, तर स्टार करतोय ओपनिंग स्टॉक, त्याच्यानंतर गुड्स सेंट, त्याच्यानंतर गुड्स रिटर्न बाय ब्रांच, आणि लास्टली क्लोजिंग स्टॉक. या 4च गोष्टीची लोडिंग. ओपनिंग स्टॉकची लोडिंग क्रेडिट साइडला, डेबिटची लोडिंग क्रेडिटला, गुड्स सेंटची लोडिंग इथं क्रेडिटला, गुड्स रिटर्न बाय ब्रांच क्रेडिटची लोडिंग डेबिट साइडला. लिहा टू डिफरन्स इन काय, गुड्स रिटर्न बाय ब्रांच. आपल्या ब्रांचने गुड्स रिटर्न केले. किती रुपयाचे, 3000चे. 25% सांगितलं होतं. आपण काढून घेताना कसं केलं, 3000 गुणाकारामध्ये 1 भागाकारामध्ये 5 करून घ्या. तर अमाऊंट किती येईल, 600 रुपये. 600 रुपये जी काय आहे अमाऊंट येऊन जाईल. याच्यानंतर पुढचा पॉइंट काय रे, तर याच्यानंतर सांगितलं त्यांनी गुड्स रिटर्न बाय डेटर्स पेटी कॅश एक्सपेन्सेस ऍट ब्रांच. पाठवले होते 200, आणखी परत चेक पाठवला 500 रुपयाचा, आणि टोटल एक्सपेन्सेस किती झाले, तर त्यांनी सांगितले 600 रुपये. 200 आणि हे 500 किती, 700. एक्सपेन्सेस झालेत किती, तर 600 रुपयाचे. जे काही आहे तर ते असेल शिल्लक राहिलेलं पेटी कॅश 31 डिसेंबर 2015 किती असेल, 100 रुपये. ठीक आहे, कसं आलं, तर पूर्वी मी पाठीमागं बघा नोट काढले पेटी कॅशच्या बाबतीमध्ये. याच प्रॉब्लेम मध्ये पाठीमागं जाऊन बघा. नेक्स्ट याच्यानंतर काय रे, तर डेप्रिशिएशन ऑन फर्निचर. डेप्रिशिएशन फुल अमाऊंट किती आहे, 4000 रुपये. 20% डेप्रिशिएशन सांगितले, लिहून ठेवा. फर्निचर लगेच फर्निचर किती, 4000 आहे. 4000 मायनस 20% किती आलं रे, 4000 मधून जर आपण 20% 800 रुपये लेस केले तर येईल या ठिकाणी 3200 रुपये. या ठिकाणी तुमचं फर्निचरचं क्लोजिंग बॅलन्स. याच्यानंतर बघा काय, तर गुड्स डॅमेज ऍट इनवॉइस प्राइस. काहीच रेकॉर्ड करायचं नाही ब्रांच मध्ये आणि हेड ऑफिस मध्ये, याचा काहीच इफेक्ट होत नाही. नेक्स्ट याच्यानंतर काय रे, डेटर्स क्लोजिंग बॅलन्स सांगितलंय. डेटर्सचं क्लोजिंग बॅलन्स, डेटर्स 31 डिसेंबर 2015, आणि त्याच्यानंतर काय सांगितले लागलीच, स्टॉक. आता इकडे लक्ष द्या, स्टॉकची आपल्याला लोडिंग करायची. स्टॉक 31 डिसेंबर 2015. डेटर्स किती सांगितलेत रे, तर 21,000 क्लोजिंग डेटर्स, आणि स्टॉक सांगितलाय तुम्हाला 16,000चा, 16,000 रुपयाचा. मग 16,000 फक्त किती गोष्टीची लोडिंग, 4च गोष्टीची लोडिंग. हे आपण हायलाइट केलेल्या 4 गोष्टी. ठीक आहे, कोणकोणत्या, ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक, गुड्स सेंट, गुड्स रिटर्न. मग क्लोजिंग स्टॉकची लोडिंग डेबिट साइडला. लिहा टू डिफरन्स इन क्लोजिंग स्टॉक. किती रुपये रे, तर 16,000च्या 1/5 म्हणजेच किती, 800. 16,000च्या येईल आपल्या या ठिकाणी 3200.
3200 तुमची आली लोडिंग क्लोजिंग स्टॉक. संपलं या ठिकाणी. याच्यानंतर काहीच नाही. रेंट सुद्धा घेतलं, पेटी कॅशचं बॅलन्स घेतलं, क्लोजिंग डेटर्स, फर्निचर सगळं काय घेतलं असेल तर या ठिकाणी क्लोज करूया. जर आपण सगळंच क्लोज केलं तर याची बेरीज या ठिकाणी जर क्रेडिट साइडची बेरीज केली आपण तर क्रेडिट साइडची बेरीज येणार आहे 1,30,500 1,30,500. इकडची सुद्धा करून घ्या 1,30,500. हे सारे सगळे एक्सपेन्सेस लेस करा. जो काय शिल्लक राहतो त्याला म्हणूया आपण नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू P&L अकाउंट. किती? P&L ला पाठवून देऊया. किती येईल रे तर नेट प्रॉफिट या ठिकाणी तुमचा नेट प्रॉफिट येईल फक्त 7,000 रुपये नेट प्रॉफिट आलेला आहे. ब्रांच अकाउंट मध्ये याच्यापेक्षा जास्त काहीच विचारलं जात नाही. स्टॉक अँड डेटा फक्त डेटा सिस्टीम मध्ये डेटास अकाउंट एक प्रिपेअर करायचे आणि ब्रांच अकाउंट एक प्रिपेअर करायचे. फक्त 4 गोष्टी लक्षात ठेवा. ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक, गुड्स सेंट, गुड्स रिटर्न. याची लोडिंग कशी कॅल्क्युलेट करायची त्याप्रमाणे व्यवस्थित. ओपनिंगची लोडिंग क्रेडिटला, क्रेडिटची लोडिंग डेबिटला. बस एवढंच आहे. ठीक आहे. याच्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये किंवा नेक्स्ट लेक्चर ऍडव्हान्स अकाउंटच्या लेक्चर मध्ये याच्यापेक्षा थोडासा आपण वेगळा प्रॉब्लेम पाहणार आहोत. तोपर्यंत जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. ठीक आहे. धन्यवाद. थँक्यू.